देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी किती वेळेस आले? एकदा तरी आले का? एक वेळेस पहिल्या दिवशी येऊन गेले. त्या दिवशीचं भाषण ठोकून गेल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस देशात इतके ज्वलंत मुद्दे चाललेले आहेत. आज आसाम पूर्ण बेचिराग पावसामुळे झालेला आहे. विद्यार्थ्यांचा जेनजीनचा मुद्दा चाललेला आहे, पेपरपुटीचा विषय चाललेला आहे, बेरोजगारीचा विषय चाललेला आहे, महागाईचा, किती असंख्य प्रश्न देशाच्या समोर उभे आहेत. पण देशाचे प्रधानमंत्री बाहेर फिरायलेत. 550 कोटी रुपये त्यांच्या दौऱ्यावरती झाले, पण ते यायला तयार नाहीयेत संसदेमध्ये. म्हणून आज विरोधी पक्षांनी, राहुल गांधी असतील, प्रियंकाजी गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्ष, साहजिक आहे हा प्रश्न आज विचारला जातोय, कारण तिसरा आठवडा आहे तरी सुद्धा गृहमंत्री आहेत कुठे हा प्रश्न आहे. बालाजी, तयार आहेत विरोधक याच्यासाठी? मॅडम, मला हे फार हास्यास्पद उत्तर वाटलं भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांचं. अहो, विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून संसदेत आहे, संसदेच्या बाहेर आहे, आणि आम्ही कंटिन्यू त्या ठिकाणावरती या सगळ्या विषयावरती चर्चा झाली पाहिजे याची मागणी आम्ही पहिल्या दिवसापासून करतोय. पण पळ काढण्याचं काम कोण करतंय? अमित शहा करतायत, नरेंद्र मोदी करतायत, कारण त्यांना तिथं येऊन समोर उत्तरं देण्याची हिंमत होत नाहीये. म्हणून घाबरलेले अमित शहा आणि नरेंद्र मोदी मध्ये संसदेत येण्याची हिंमत, आणि काय म्हणतायत, हिंमत केली नाही त्यांनी संसदेच्या मध्ये येण्याची, आणि तिथे येऊन बसतायत, रात्र बसतायत. म्हणजे नेमकं काय करतायत? कुठं बसतायत? सभागृहात का येत नाहीत? त्यांना काय तिथं कारकून म्हणून बनवलेलं नाही? अमित शहा कारकून नाही आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत. सभागृहामध्ये येऊन लोकांच्या प्रश्नांचे उत्तर देणं हे त्यांचं काम आहे, उत्तरदायित्व आहे. ते का देत नाहीत? वेळेला जे प्रश्न